लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार या प्रश्नामध्ये लाडक्या बहिणी होत्या। आता त्यांचा देखील प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर देखील करण्यात येणार आहे। तर चला, डिसेंबरचा हप्ता कोणकोणत्या महिलांना टाकण्यात येणार आहे, कोणकोणत्या महिलांना हा डिसेंबरचा हप्ता टाकण्यात येणार आहे, संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी देखील समोर आलेली आहे। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा अर्ज देखील केलेला असेल किंवा तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर चला, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती महत्त्वाची असलेली आनंदाची बातमी समजून घेऊ। तर चला, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची दिलासादायक बातमी आणि आनंदाची बातमी ठरणारी बातमी समोर आलेली आहे। तर चला, आनंदाची बातमी कोणती आलेली आहे संपूर्ण अपडेट बघूया। फक्त व्हिडिओला पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पूर्णपणे महिलांना टाकण्यात येणार आहे। तर चला, कोणकोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता टाकण्यात येणार आहे संपूर्ण अपडेट आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। त्याकरिता पूर्णपणे ते तालुके आणि ते पूर्णपणे जिल्हे जाणून घ्या, जेणेकरून तुमच्या डोक्यातला प्रश्न पूर्णपणे मिटून जाईल। तर चला, कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे जिल्हे, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामधील महिलांना आता हप्ता टाकण्यात येणार आहे। हप्ता कधी मिळणार, तर हप्ता आज सुद्धा मिळू शकतो, उद्या सुद्धा मिळू शकतो आणि परवा सुद्धा मिळू शकतो। म्हणजे अशा या 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता मिळू शकतो। त्यामुळे चिंता काय करू नका। जर आता तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर लाडक्या बहिणींना आली मोठी आनंदाची बातमी। आता लाडक्या बहिणींना आज उद्या परवा अशी या 3 दिवसामध्ये पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळून जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओला पूर्ण नक्की बघा आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज उद्या परवा अशा या 3 दिवसामध्ये हप्ता पडणार आहे पूर्णपणे ते 3 महत्त्वाचे जिल्हे पण आपण जाणून घेऊ आणि ते 3 महत्त्वाचे दिवसामध्ये कोणकोणत्या तालुक्यातील महिलांना हा हप्ता टाकण्यात येणार आहे ते 3 महत्त्वाचे दिवससुद्धा जाणून घेऊ। ज्या 3 दिवसामध्ये म्हणजेच आज उद्या परवा अशा या 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता टाकण्यात येणार आहे। त्यामुळे व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघा आणि ते महत्त्वाचे तालुके आणि महत्त्वाचे जिल्हे देखील पूर्णपणे बघा। लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणी खूप दिवसापासून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा करत होत्या। आता त्यांची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। आता जर तुम्ही पण डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी, कसलीच चिंता देखील करू नका। आता देखील तुमच्यासाठी एक आनंदाचीच बातमी ठरणार असून तुम्हाला पण आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा महिना देखील टाकण्यात येणार आहे। डिसेंबरचा हप्ता जो पण काय होता तुमचा तो तुम्हाला मिळून जाणार आहे। पण हा हप्ता आज उद्या परवा या 3 ते 4 दिवसामध्ये फक्त या तालुक्यामध्ये आणि फक्त या जिल्ह्यामध्येच वाटप देखील करण्यात येणार आहे। तर चला, कोणते असणार आहे ते जिल्हे, कोणते असणार आहे ते तालुके पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ, जेणेकरून तुमचा देखील प्रश्न पूर्णपणे मिटून जाईल। कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता टाकण्यात येणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्याचे नाव देखील आलेलं आहे, ज्या जिल्ह्यातील मुलांना पण हा हप्ता आज मिळू शकतो किंवा उद्या मिळू शकतो किंवा परवा मिळू शकतो। अशी या 2 ते 3 दिवसामध्ये या लाडक्या बहिणींना हा हप्ता टाकण्यात येणार आहे। तर चला, कोणकोणते जिल्हे समोर आलेले आहे, कोणकोणते तालुके देखील समोर आलेले आहे संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत। त्याकरिता पूर्णपणे ते जिल्हे नक्की बघा आणि ते तालुके देखील पूर्णपणे नक्की बघा। त्या माध्यमातून तुमचा प्रश्न दूर केला जाईल। लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार, डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, तुमचा प्रश्न पूर्णपणे या ठिकाणी सोडवला जाणार आहे। आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर चला, ती आनंदाची बातमी अशी असणार आहे, डिसेंबरचा हप्ता या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये वाटप देखील चालू करण्यात आला असून आता तुम्हाला देखील डिसेंबरचा महिना या ठिकाणी मिळून जाणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी, कसलीच चिंता देखील करू नका। फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या तालुक्याच्या यादीमध्ये, या जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं हे नक्की बघा। तर चला, ते जिल्हे आणि ते महत्त्वाचे तालुके बघून घेऊ, जेणेकरून तुमच्या डोक्यातला प्रश्न पूर्णपणे या ठिकाणी मिटून जाणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुम्हाला देखील हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता वर्तवलेली आहे। म्हणजेच तुम्हाला हा हप्ता आज उद्या किंवा परवा अशी या 2 ते 3 दिवसामध्ये मिळू शकतो। त्यामुळे कसलीच काळजी, कसलीच चिंता देखील न करता तुम्ही काळजीपूर्वक ते महत्त्वाचे जिल्हे नक्की बघून घ्या, जेणेकरून तुमचा देखील प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला पण समजेल की या 2 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार। त्याकरिता पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि ते महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे तालुके देखील पूर्णपणे नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पण समजेल या 3 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता कधी मिळणार आहे। तर
चला कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे, कोणकोणत्या तालुक्यामध्ये व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता टाकण्यात येणार आहे, संपूर्ण तालुके आणि संपूर्ण जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर त्यामुळे जर आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमच्या तालुक्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे की नाही आलेलं आहे, तर जिल्ह्याची यादी पूर्णपणे नक्की बघा. तर चला जिल्ह्याला सुरुवात करू. नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मिळणार मोठा दिलासा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा नांदेड जिल्हा असेल तर कसलीच काळजी करू नका, तुम्हाला देखील हा हप्ता टाकण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही पण जर नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल लाडकी बहीण योजनेच्या, तर तुम्हाला देखील आता डिसेंबरचा हप्ता मिळून जाणार आहे. बीड जिल्ह्यातील पात्र महिलांना मोठी आनंदाची बातमी. आता तुम्ही पण जर बीड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर तुम्हाला देखील आता लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता तुम्हाला पण मिळून जाणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता तुम्ही करू नका. जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा धुळे जिल्हा असेल तर तुम्हाला देखील आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हा हप्ता टाकण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला पण आज उद्या परवा असे या 2 ते 3 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील पडणार आहे. जर तुम्ही धुळे जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर नाशिक जिल्ह्यातील महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता न करता तुम्हाला पण आता हा हप्ता मिळणार आहे. डिसेंबर हप्त्याची पूर्णपणे तयारी चालू आहे आणि तुमची देखील आता प्रतीक्षा दूर करण्यात येणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. नांदेड जिल्ह्याच्या नंतरचा नाशिक जिल्हा, सोलापूर जिल्हा. जर आता तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, सोलापूर जिल्हा तुमचा असेल तर अजिबात काळजी करू नका. सोलापूर जिल्ह्यातील महिलांची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून आता तुम्ही पण जर सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका. हा हप्ता तुम्हाला देखील टाकण्यात येणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्यासाठी हा हप्ता येणार आहे की नाही येणार, तर सोलापूर जिल्ह्याचे नाव देखील या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा पण संभाजीनगर जिल्हा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी करू नका. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता देखील तुम्ही करू नका. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून तर तुम्ही पण हा अर्ज भरलेला असेल तर तुमच्यासाठी देखील हा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला देखील पडणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी जालना जिल्हा. जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच चिंता कसलीच काळजी देखील करू नका. जेणेकरून तुम्हाला पण आता डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर तुम्हाला देखील आता डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार असून तुमची देखील आता डिसेंबर महिन्याची लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. समोरचा जिल्हा असताना आहे आपला कोल्हापूर जिल्हा. जर आता तुम्ही पण कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल किंवा कोल्हापूर जिल्हा तुमचा असेल तर तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार आहे. पण यासाठी तुम्हाला EKYC करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. आता EKYCसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जर तुमची पण EKYC बाकी होते किंवा तुमची पण EKYC चुकलेली होती तर लवकरात लवकर तुम्ही देखील EKYC करून घ्या. जेणेकरून तुम्हाला देखील अडचणीचा सामना करावा नाही लागणार, बाधेचा सामना नाही करावा लागणार. त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका. जेणेकरून तुम्हाला पण हप्ता मिळणार आहे डिसेंबरचे. या ठिकाणी तुम्हाला पण या ठिकाणी हप्त्यात टाकण्यात येणार आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या यूट्यूब चॅनलला जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू